कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता आता वाढलेली आहे। माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा मात्र घेतला जाणार नाही, जशी अपेक्षा काही संघटनांकडून आणि विरोधकांकडून मागितली जात होती, अपेक्षा केली जात होती। आता हे खातं कुणाला देण्यात येणार, हे खातं अतिरिक्त म्हणून देण्यात येणार की यासाठी स्वतंत्र मंत्री असणार, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत या बाबतीतला निर्णय होऊ शकतो। या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होऊन आज संध्याकाळी या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचा राजीनामा न घेता खातं बदललं जाईल अशी शक्यता आहे। आता हा निर्णय कशा प्रकारे घेतला जाईल हे पाहावं लागेल। शिंदे सध्या दिल्लीला आहेत। महाराष्ट्रामध्ये आता या बाबतीतली बैठक ही प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये होईल। आपल्यासोबत आहेत विजयकुमार घाडगे, जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत। विजयकुमार घाडगेजी, कालच आपण याविषयी 0 आवरमध्ये सुद्धा बोललो होतो। आता खाते बदल होण्याची तरी शक्यता समोर येते, तुमची प्रतिक्रिया? दिवसापासून मागणी आहे। चुकीचा व्यक्ती आपण या पदावर बसवलेला आहे, त्या व्यक्तीला त्या पदावरून काढून टाका ही छावा संघटनेसह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी होती। आणि खातं बदललं तरी आम्हाला हरकत नाही, परंतु हा विजय आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांचा विजय आम्ही असं मानू। कारण चुकीचा असंवेदनशील व्यक्ती त्या खात्याला नसला पाहिजे। जो कोणी आता तुम्ही देणार असतील राज्य सरकार म्हणून, त्या मंत्र्याला आम्ही पहिली भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं पाहिजे की त्या मागण्यावर त्यांनी काय तोडगा काढणार आणि त्या मुद्द्यावर त्यांनी राज्यात काम केलं पाहिजे। घाडगेजी, असं बघायला मिळते की खातं बदललं जाणार आहे, पण मंत्री म्हणून कोकाटे कायम राहतील। या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? हे काय, एक लक्षात घ्या, ही राजकीय लोक जातीचे समीकरण घालून निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, महापालिका असतील, नगरपंचायत असतील, यासाठी हे सगळे नाटकं सुरू आहेत त्या लोकांची। शेवटी राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित आम्हाला पाहिजे। तुम्ही कुणाला मंत्री करा, कुणाला ठेवा, कुणाला ठेवू नका, हा तुमचा पक्षाचा विषय आहे। व्यक्तिगत कोकाटेंसोबत आमची दुश्मनी नाही, परंतु ते व्यक्ती संवेदनशील नाहीत त्या खात्यासाठी। आमच्या शेतकऱ्यांवरती चुकीच्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत हिनवणूक शब्दात वागणूक दिलेली आहे, शेतकऱ्यांबाबतीत अवमानकारक वक्तव्य केलेले आहे, त्याचा निषेध आम्ही केलेला आहे। आणि सगळ्यात मोठा कहर म्हणजे त्या सभागृहाची गरिमा त्यांनी पाळलेली नाही, गरिमा त्या ठिकाणी घालवण्याचं काम केलेलं आहे। त्या ठिकाणी रम्मीचा डाव खेळला, त्यामुळं त्यांना कृषी खात्याचं मंत्रीपद आम्ही नको म्हणून सांगितलं होतं, तर आम्ही मंत्रिपदावरून काढून टाका म्हणलं होतं। आता कशासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ऍडजस्ट केले आम्हाला माहित नाही। अजितदादांनी त्याचंही स्पष्टीकरण दिलं पाहिजे। धन्यवाद विजयकुमार घाडगेजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।